नमो तस्सै भगवतो अरहतो त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. दोन 2000 वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा आपल्या भारतामध्ये भगवान म्हणून कुणीही निर्माण झालेला नाही. भगवान या उच्च पदाला कोणताही देवदेवता आतापर्यंत पोहोचलेला नाही. कारण भगवान बनण्यासाठी 5 प्रकारच्या वेगवेगळ्या अवस्था त्यांना पूर्ण कराव्या लागतात. आणि जर त्यांनी ह्या 5 अवस्था पूर्ण केल्या नाही तर ते भगवान कसे होतील. आणि म्हणून ह्या 5 अवस्था प्रत्येक भगवान बनणाऱ्या व्यक्तीला बोधिसत्व झाल्यानंतर परिपूर्ण 30 पारमिता पूर्ण केल्यानंतर ते 32 महापुरुषाच्या लक्षणामध्ये आणि 80 उपलक्षणामध्ये संपन्न असले पाहिजे. 30 पारमिता पूर्ण केल्याशिवाय त्यांना 32 महापुरुषाचे लक्षण प्राप्त होऊ शकत नाही आणि 80 उपलक्षण सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून एक माणूस बोधिसत्व बनून तो परिपूर्ण भगवान या अवस्थेला सम्यक संबुद्ध बनतो तर त्यांना 30 पारमिता पूर्ण करून त्यामध्ये पारंगत होणं अनिवार्य आहे. भगवान हा शब्द अत्यंत पवित्र निर्मळ आहे. परंतु आज भारतामध्ये 13व्या शतकानंतर या शब्दाला जे अनुरूप आचरण करून त्या भगवंतानी वागायला पाहिजे तसे वागले नाहीत. त्यांचं वागणं ते का करू शकले नाही. कारण ते पौराणिक देव होते, पौराणिक भगवान होते. आणि पौराणिक भगवान हे आर्टिफिशियल असतात, कृत्रिम असतात ते. म्हणून पौराणिक भगवान करून टाकलेल्या लोकांना, कारण लोकांनी त्यांना भगवान केलं, ते स्वतः भगवान या पदाला पोचलेले नाही. जनतेने त्यांना भगवान म्हणून त्यांची पुकार केली, त्यांचा गौरव केला, त्यांच्यावर ग्रंथ लिहिले, त्यांच्यावर पोथ्या लिहिल्या, त्यांच्यावर स्तोत्र लिहिले, मंत्र लिहिले. अशानं कोणी भगवान होऊ शकतो का. तुम्ही जर मला जर भगवान केलं उद्याला, माझ्यावर जर तुम्ही गाथा लिहिल्या, गाणी लिहिली, स्तोत्र लिहिले, मंत्र लिहिले, तर मी तुमच्या स्तोत्र लिहिल्यामुळं, मंत्र लिहिल्यामुळं, गाथा लिहिल्यामुळं मी भगवान होऊ शकतो का. मी म्हणून ह्या 5 पायऱ्या
कोणत्याही व्यक्तीला पूर्ण करणं अनिवार्य आहे। एक, तन्ना भगवती भगवा, या वचनाला काय पुरावा आहे? आपल्या धर्मामध्ये पुराव्यासहित कोणतंही सांगल्या जात नाही, आणि म्हणून अठ्ठकथाचार्य बुद्ध घोष यांनी स्पिरिच्युअल पॉवर पाथ ऑफ द वे हा ग्रंथ लिहिला। विशुद्धी मग्गू हा अत्यंत विद्वत्तापूर्ण आणि अनेक वेगवेगळ्या उच्च अशा लेवलवर हा ग्रंथ उतरलेला आहे, आणि या ग्रंथामध्ये हे वर्णन आहे, ही गाथा आहे। तन्ना भगवती भगवा, तन्ना म्हणजे तृष्णा। आपल्या आतमध्ये जर तृष्णा असली तर आपण याच्याकडं त्याच्याकडं पाहत राहतो। जे दृश्य आपल्याला आकर्षित करत राहतात त्याच्याबद्दलची आपली हाव, आपली लालसा, आपली वासना, आपली कामुकता, हा मळ संपलेला नसतो आपला, म्हणून आपण लेडीजकडे पाहत राहतो। मुलीला, विधवा स्त्रीला, संन्यासी स्त्रीला, भिकुनीला, आर्याजीला, अशा वेगवेगळ्या लोकांना सतत पाहत राहणं कुणाकडे, हे त्या माणसाच्या चित्तामध्ये असलेला मळ आहे, आणि हा मळ तृष्णेचा मळ आहे। 120 प्रकारच्या तृष्णा आहेत, आणि त्यापैकी रूपाबद्दलची तृष्णा आपल्या मनात तीव्र येणं म्हणजे वारंवार खुर्चीत बसून पाहणं, टेबलवर बसून पाहणं, कोणत्या ना कोणत्या बसलेल्या सीटवरून दुसऱ्याला बघत राहणं, निरंतर बघणं आणि पापणी खाली न करणं, एक सारखं डोळे वटारू पाहणं, हे तृष्णा असलेल्या माणसाचं लक्षण आहे की याच्या मनातल्या आणखी कोणत्याही तृष्णा याने मुळासकट बाहेर काढून टाकलेल्या नाही। आणि म्हणून आपण या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे। तन्ना म्हणजे तृष्णा, भगवती म्हणजे भग्न करणं, कायमचा नाश करून टाकणं, चुरा करून टाकणं, मुळासकट त्याला मनातून उपटून टाकणं म्हणजे परिपूर्ण। या ठिकाणी याचा अर्थ समजून आला असेल की तृष्णा मुक्त, ज्याने तृष्णेचा भंग केला तोच भगवान। भंग झाल्यानंतर पुन्हा राहील का काही शिल्लक? काम तृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा हे प्रमुख, आणि बाकी उपतृष्णा असतात। ते 120 प्रकारच्या तृष्णा आहेत। त्याच्यातून जोपर्यंत व्यक्ती मुक्त होत नाही तोपर्यंत त्यांना भगवान म्हणताच येणार नाही। नंबर 2, दोष भगवती भगवा, द्वेष ज्याने पूर्ण भंग केला त्याला भगवान म्हणतात। ज्याच्या आतमध्ये, मनात किंवा अंतःकरणामध्ये आता द्वेष उरलाच नाही त्यालाच आपण भगवान म्हणू शकतो। ज्याचा द्वेष आता थोडा पण नाही, सुईच्या टोकावर जेवढा मळ असतो तेवढा सुद्धा दोष नाही, घृणा नाही, तिरस्कार नाही, तिटकारा नाही, जलसी नाही, नकारात्मक कोणतीच मनामध्ये ही भावना नाही। आणि म्हणून भगवान या उच्च पदाला जाणाऱ्या व्यक्तीच्या चित्तामध्ये हा कायमचा द्वेष त्याने काढून टाकला पाहिजे।
त्याचं चित्त निर्मळ होणार नाही का? ज्याच्या मनात द्वेष उरलाच नाही, ज्याच्या मनात तृष्णा उरलीच नाही, तो कुणावर मोहित होईल का? तो कुणावर लक्ष ठेवेल का की यांचा मी उपभोग भोगावा, यांच्यासोबत मी लैंगिक भोग न करावं असं त्याच्या मनात येईल का? याप्रमाणे या 2 पायऱ्या भगवान बनणाऱ्या व्यक्तीला पूर्ण कराव्याच लागतात. तिसरी पायरी आहे ते म्हणजे लोभ भगवती भगवा. ज्याच्या मनात कोणता लोभ राहिलाच नाही, कोणताच लोभ नाही, धनाचा लोभ नाही, पैशाचा लोभ नाही, संपत्तीचा लोभ नाही, सत्तेचा लोभ नाही, इंद्रिय सुखाचा लोभ नाही, जायदाद हे संपूर्ण जे आहे पूर्ण मालमत्ता त्याचा लोभ नाही, मोठेपणाचा लोभ नाही की मी एवढा मोठा झालो, मी एवढा मोठा आहे, मी का कमी आहो का? माझ्या एवढ्या डिग्री आहेत, मी का कमी आहो का? माझे एवढे मळे आहेत, 10 मळे मी तयार केलेले आहे, मी का कमी आहो का? माझ्या 10 मळ्यावरती 10 पाण्याच्या मोटरी आहेत, मी का कमी आहो का? आणि त्या मळ्यामध्ये केळीचे मळे वेगळे, संत्र्याचे मळे वेगळे, आणि मोसंबीचे मळे वेगळे, आणि लिंबूचे मळे वेगळे आहे. असा मी आहे असं म्हणून आपला मोठेपणा त्यांनी प्रगट करणं, याप्रमाणे त्याचा लोभ हा सोन्याचा लोभ, हिऱ्याचा लोभ, संपत्तीचा लोभ, खुर्चीचा लोभ, प्रसिद्धीचा लोभ, सन्मानाचा लोभ. काय तुम्ही एवढे मोठे माणसे तर मला साधे एक फूल देत नाही तुम्ही, मी एवढा मोठा महान आणि मला फूल देत नाही तुम्ही, असा मी लोभ करणं हा माझ्यासाठी एक प्रकारचा विकार आहे, ते मळ आहे, आणि तो मला कोणत्याच उच्च पदाला जाऊ देत नाही, अर्हंत होऊ देत नाही, भगवान तर होऊच देत नाही. आणि म्हणून लोभ मुक्त माणूस त्यालाच भगवान म्हणतात की ज्याने कायमचा लोभ आपल्या आतमधून रिमूव्ह केला, काढून टाकलेला आहे. सम्यक संबुद्ध झाल्यानंतर युवक बोधिसत्व सिद्धार्थ गौतमानं कधी असं बोललं का की माझी माय या गावाला होती, मला तिने जन्म दिला, असं बोलले? माझी पत्नी इथं होती, ती लय सुंदर होती आणि मला लय जीव लावायची, आणि मला एकच लेकरू झालं होतं, आणि माझे 3 राजवाडे होते, हिवाळ्याचा राजवाडा, पावसाळ्याचा राजवाडा, उन्हाळ्याचा राजवाडा, आणि मला सोन्याच्या चमच्यानं सर्व पदार्थ खायची सोय होती. माझे सारे ताट सोन्यानं भरलेले होते, सोन्याच्या वाट्या, सोन्याचे ग्लास, सोन्याचे पूर्ण प्लेट, सोन्याचे तांबे, माझ्या कानामध्ये सोन्याचे रिंग होते, त्याला जे खडे होते त्या खड्यातून जे लाईट निघायचा किरण, ते कोणाच्याही चित्ताला असं आकर्षित करत होतं. मग ते काय त्यांनी जन्मभर सोबत ठेवले का कानामध्ये? म्हणजे त्यांनी युवक असताना सुद्धा बोधिसत्व सिद्धार्थ गौतम या साऱ्याच्या बाबीतून तो पूर्ण मुक्त झालेले आहे. म्हणून त्यांना भगवान ही उच्च पदाची अवस्था प्राप्त झालेली आहे. आपण 3 पूर्ण केल्या, आता 4थी अवस्था म्हणजे आसक्ती मुक्त त्यांना
भगवान म्हणतात. आसक्ती म्हणजे हाव. डोळ्यानं रूपाला पाहिलं, मुलीच्या रूपाला पाहिलं, तरुणीच्या रूपाला पाहिलं, विधवा स्त्रियांच्या रूपाला पाहिलं, लेकरवाड्या स्त्रीच्या रूपाला पाहिलं, कोणत्याही रूपाला पाहिलं आणि त्याच्यावर जर आपली नजर गेली, गालावर नजर गेली, नाकावर नजर गेली, केसावर नजर गेली, कोणत्या ना कोणत्या शरीराच्या अंगावर सौंदर्यावर नजर गेली तर चित्त हे ताब्यात राहते का? ते जाऊन त्याच्यावर खिलते आणि पहिलं मनातल्या मनात म्हणते क्या बहुत खूबसूरत है, बहुत सुंदर आहे म्हणते. ते आतमध्ये कुणालाच बोलत नाही, ते आपल्या स्वतःलाच बोलते. ते स्वतः त्याची तो अंडरस्टँडिंग करतो. स्वतःचं मन त्या रूपावर जाऊन त्याचं मन भाळते आणि ते मनातल्या मनात म्हणतो बहुत अच्छा आहे, फार छान आहे, किती सुंदर आहे. मग ते मनातल्या मनात खेळत राहते, हे सुंदर आहे, 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 ते सुंदर आहे, चालणं सुंदर आहे, रंग सुंदर आहे, केसही सुंदर आहे, गालही सुंदर आहे. सार सौंदर्यामध्ये तो असा पूर्ण वाहवत जातो, पूर्ण गुतून त्या आसक्तीच्या आरी जातो तो. मग ती बनते रूप आसक्ती, ती बनते शब्द आसक्ती, ती बनते गंध आसक्ती, ती बनते रस आसक्ती, ती बनते स्पर्श आसक्ती, ती बनते मनोविषय वासना आसक्ती. अशा प्रकारच्या ह्या आसक्ती इंद्रियाच्या पंच कामगुणामध्ये त्या पेटत राहतात. आसक्ती पण एक जाळ आहे, ज्वाला आहे. बसल्या जागी माणसाला जाळते ती. तृष्णा पण एक जाळ आहे, बसल्या जागी जाळते ते. तुम्ही खुर्ची टाकून बसले का आणि तुम्ही मेज पासून टाकले का, तुम्ही कुठे जरी बसले आणि तुम्ही जर कोणाला अवलोकन करू लागले तर तृष्णेनं मन जळत राहते, आसक्तीनं मन जळत राहते. आणि द्वेष पण एक ज्वाला आहे, अग्नी, द्वेषानं मन जळत राहते. माझ्याकडे नाही आणि त्याच्याकडेच आहे, आणि माझ्याकडे एवढा टीव्ही नाही आणि त्याच्याकडेच आहे, आणि माझ्याकडे एवढे कपडे नाहीत आणि त्याच्याकडेच आहे. कपड्याहून जळते, संपत्तीहून जळते, सौंदर्याहून जळते. असा हा द्वेष अग्नी आणि हा लोभाग्नी, हा तृष्णाग्नी आणि आसक्ती अग्नी, हे चार अग्नी माणसाला सतत जाळत ठेवत राहतात. हे माणसाला त्याची जाणीव होत नाही. जोपर्यंत अंतर्मन आणि अंतर्ज्ञान जागत नाही तोपर्यंत हे कसा जडू लागलो हे कळणार नाही त्याला. आणि पाचवा आहे क्रोधाग्नी, डोळे वटारणं, दात खाणं. असं पूर्णपणे दाखवू का तुला, असं म्हणणं, ये जरा बाहेर तू, तिकडे ये रस्त्यावर, मग तुझी पाहतो, असं म्हणणं, धमक्या देणं आणि धमक्या देऊन काटा काढायचा विचार करणं, अशा पद्धतीने हा मनामध्ये क्रोध येतो. मला असा बोलला का तू, माझा अपमान केला का, हा माझा हात धरला का तू, मला धक्का मारला का, मला जागेवर उठवलं का, मला खुर्चीवर उठवलं का, असं म्हणून माणसाला क्रोध येतो की नाही. आणि हा क्रोध असा वाढत धुपत तो गौरीसारखा धुपतो तो. आणि तो मग एक दिवस प्रचंड विद्रोह करतो, एवढा भडका करतो की हाणामाऱ्याच करतो तो. हाणामाऱ्या एवढा करतो की एकमेकाचं डोकं मात्र पूर्णपणे तो चांगलंच शेकतो. एवढा जोरदार
की त्या मारल्यामुळं लोक म्हणतात लय मार लागला त्याला, मेलं हो. मेलं नाही, आणखी ॲडमिट केलं म्हणतात. अहो ॲडमिट केलं पण आता वाचतच नाही की. डॉक्टर म्हणाले मार जबरदस्त आहे आणि शक्यता कमी आहे. अशा प्रकारे ह्या 5 अवस्था आहे. तृष्णाग्नी, द्वेषाग्नी, मोहाग्नी आणि आसक्ती अग्नी आणि क्रोधाग्नी, या सर्व अग्नीला, विकारांच्या अग्नीला जोपर्यंत माणूस शांत करत नाही, परिपूर्ण शांत करत नाही, तोपर्यंत तो भगवान रूपामध्ये आतमधून येऊ शकत नाही. आणि म्हणून भारतामध्ये बुद्ध काळामध्ये सामाजिक व्यवस्थेत, धार्मिक व्यवस्थेत, आर्थिक व्यवस्थेत, राजकीय व्यवस्थेत, सांस्कृतिक व्यवस्थेत आणि संपूर्ण त्या काळातल्या व्यवस्थेमध्ये 62 प्रकारचे पंथ होते. म्हणजे 62 प्रकारचे त्या काळामध्ये विचार व्यक्त करणारे आचार्य होते, धर्मगुरू होते. परंतु भगवान गौतम बुद्धाकडे जेवढी अफाट संख्या याची, सम्यक संबुद्धाकडे जेवढी प्रचंड संख्या याची, लाखानं करोडनं, तेवढी संख्या कुणाकडेच नव्हती. थोडे थोडे अनुयायी त्यांचे होते आणि ते मग मार्ग सांगायचे, ज्ञान सांगायचे, मंगलाबद्दल सांगायचे. जसं आज अनेक प्रकारचे धर्म आहेत, जवळजवळ आपल्या भारतामध्ये 400 धर्म आहेत, पण आपल्याला त्याची माहिती काहीच नाही. घटनाकाराने ती माहिती घटनेमध्ये आणलेली आहे. आपल्याला फक्त प्रमुख हिंदू धर्म, ब्राह्मण धर्म, वैदिक धर्म, ख्रिश्चन धर्म, मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म, यहुदी धर्म, असे प्रमुख आणि बौद्ध धर्म, एवढंच माहित आहे आपल्याला. आणि मग ते लोक पूर्ण इकडे तिकडे फिरायचे. तर भगवान गौतम बुद्ध सुद्धा मग धम्म प्रसारासाठी धम्मचारिका करायची. तर लोकांनी त्यांच्या पुढे प्रश्न मांडला. एक दिवसाची घटना अशी आहे की श्रावस्ती बुद्धविहारामध्ये, श्रावस्तीचं महाविहार अनाथ पिंडिकांनी बनवलेलं प्रचंड मोठं महाविहार होतं. ते 13 एकरामध्ये होतं ते आणि 14 गुंठे. भगवान गौतम बुद्धाची गंधकुटी तर फार आकर्षक होती. त्या गंधकुटीमध्ये कुणाला जाता येत नव्हतं. जो पूर्ण बिघडलेला माणूस आहे, पूर्ण पापी आहे, पूर्ण डाकू आहे, पूर्ण अत्यंत अगदी वाया गेलेला माणूस आहे, तर त्याच व्यक्तीला त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्याचं ब्रॉड माइंड ऑपरेशन करायचे. ज्या कारणामुळे तो बिघडला, ज्या कारणामुळे तो पापी झाला, ज्या कारणामुळे तो डाकू झाला, ज्या कारणामुळे तो अनेक प्रकारच्या बाबीच्या आहारी गेला आणि तोही बिघडू लागला आणि दुनिया बिघडवता येतो, अशा व्यक्तीच्या चित्तातून सार बुद्ध काढत होते. तर तो क्लिअर कट परिपूर्ण बुद्धासारखा तो भगवान बनायचा, अरहंत बनायचा. जसा की डाकू अंगुलीमाल त्याने 999 खून केले, क्रूर मनानं, द्वेष मनानं. 5 जण मिळाले की कर कापायचा तो माणूस. 10 जण भेटो, 20 जण भेटो, 30 जण मिळो, 40 जण मिळो, 50 जण मिळो, एकदा त्यांना उभं करून तो कोयत्यानं त्यांच्या माना कचा 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 तोडायचा. इतका क्रूर आणि इतका तो क्रोधी माणूस होता. अशा माणसाला कोणी तळ्यावर आणते का? परंतु सम्यक संबुद्धाने त्याच्या त्या जागेवर जाऊन
ज्या जागेवर तो लोकाला कापायचा त्याची ती 6 फुली जागा होती, ती 6 रस्ते होते तिथे. आणि भगवान बुद्ध त्याच्या जागेपासून कमीत कमी हे 5 ते 7 किलोमीटर बाजूवर उभे राहत होते ते. आणि तिथून मग त्यांनी त्याचं दमन केलं. एवढा तो पळायचा त्यांच्या मागे, एवढा तो पळायचा की हरणाला पकडायला, सश्याला पकडायला, कोणत्या प्राण्याला पकडायला जरी प्रयत्न केला तरी पकडता येत नव्हतं. एवढा भगवान गौतम बुद्धाच्या मागे हा सुसाट पळणारा तलवार घेऊन, कोयते घेऊन, ढाल घेऊन आणि रक्ताचे सारे पूर्ण कफन बांधून भगवान बुद्धाने त्याला 3 वेळ त्याचं दमन केलं. आणि तो मोठ्यानं आक्रोश करायचा, थांबा. आणि भगवान बुद्ध झाडाखाली थांबायचे. तो जवळ येऊ लागला की पुन्हा बुद्ध रिद्धिबलानं पुन्हा चालायचे. आणि पुन्हा तो पळून पळून धावून धावून तो पुन्हा थकायचा आणि थकून क्षीण बनायचा. आणि पुन्हा तो मोठ्यानं म्हणायचा, थांबा. तर भगवान बुद्ध थांबायचे. असं त्याचं दमन 2 वेळ केलं. आणि पुन्हा तो अति तीव्र वेगानं धावायचा. आणि धावून धावून पुन्हा तो थकून दमून गेले आणि क्षीण झाला की पुन्हा तो म्हणायचा, थांबा श्रवण गौतम, थांबा. तर बुद्ध म्हणायचे की मी तर थांबलेलाच आहो आणि तूच पळत आहेस. असा बुद्धाने त्याचा दमन करून त्याच्या मनात प्रश्न निर्माण केला. हे म्हणतात श्रवण की मीच पळत आहो, मी तर थांबलेलाच आहो. आणि ते कसे थांबलेले आणि मी कसा पळत आहो, या गुंतागुंतीमध्ये ते भगवान बुद्धाजवळ पोहोचला. तेव्हा त्याचं चित्त या संपूर्ण विवंचनेमध्ये, या वितर्क विचारानं पूर्ण द्वंद्व झालं होतं. आणि मग तो जवळ जाऊन म्हणतो, मला अगोदर हे सांगा की तुम्ही कसे थांबलेले आहात आणि मी कसा पळत आहो. त्या भगवान म्हणतात, हे अंगुलीमाल, तो निष्पाप, निरागस, निरामय आणि अत्यंत निर्मळ अशा लोकांची बेमूर्त हत्या करत आहे, त्यांच्या माना तोडत आहे. आणि माना तोडून त्यांचा जीव घेऊन तू एक एक करंगळी गळ्यामध्ये टाकत आहे. परंतु मी कोणत्याही प्राण्याला नुसता असं बोट लावलं नाही. त्यामुळं मी स्थिर आहे. मी कुणालाही दुःख दिले नाही, मी कुणाची हत्या केली नाही. त्यामुळं मी शांत आणि स्थिर आहे. अंगुलीमाल, तू स्वतःला सावरून घे. या क्रोधाच्या आरी जाऊन, या द्वेषाच्या आरी जाऊन, या घमेंडीच्या आरी जाऊन, या मगरुरीमध्ये अहमपणानं पेटून कोणत्याही पापाचे घडे भरू नको. आणि असं म्हटल्याबरोबर त्यांनी तलवार फेकली, त्यांनी कोयते फेकले, त्यांनी डोक्याचं कफन फेकून दिलं आणि लगेच गुडघ्यावर बसून भगवान बुद्धाला तो अनुसरायची प्रतिज्ञा करतो. बुद्धं शरणं गच्छामि. तेव्हा संघट नव्हता, फक्त धम्मं शरणं गच्छामि होतं. आणि बुद्धाला शरण आला. आणि बुद्धानं पुन्हा त्याला अत्यंत महाकरुणेनं थोडंसं समजून सांगलं. आणि मग तो त्यांच्या माग 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 गंधकुटीपर्यंत आला. तो गंधकुटी ते जंगल कमीत कमी 12 किलोमीटरचा आहे लांब. गंधकुटीपासून
आणि त्या गंधकुटीमध्ये नेऊन भगवान बुद्धाने त्यांना मध्य त्या गंधकुटीच्या आपण त्यांना ब्रेन वॉश करणं म्हणतो, तिथे बुद्धाने त्याला संस्कार दिले. त्याच्या मनातील सर्व क्रोधाग्नी पूर्ण शांत झाली, सर्व द्वेषाग्नी शांत झाली, सर्व मोहाग्नी शांत झाली. त्याची क्रोधाग्नी जशी शांत झाली, द्वेषाग्नी शांत झाली, लोभाग्नी शांत झाली, तशी त्याची तृष्णाग्नी शांत झाली. आता त्याच्यात कोणती तृष्णा राहिली नाही. 120 प्रकारच्या तृष्णा बुद्धाने त्याच्या चित्तातून पूर्णच्या पूर्ण शांत केल्या. आणि ही विधी भगवान गौतम बुद्धांनी एकाच व्यक्तीवर केली नाही, हजारो व्यक्तीवर केली नाही, लाखो व्यक्तीवर केली नाही, करोडो 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 लोकांवर भगवान बुद्धांनी ही विधी केलेली आहे. ज्या ब्राह्मण वस्तीमध्ये भगवान बुद्ध गेले भिक्षाटनाला, तिथे जो एक मोठा ब्राह्मण जो चवताळून आला होता, लाल बुंद त्याचा चेहरा झाला होता, जसं का इंगळ आहे, इंगळ तुम्ही पाहिले ना, असा त्याचा चेहरा पूर्ण पेटून भरलेला होता. अशा व्यक्तीला सुद्धा भगवान बुद्धांनी विहारामध्ये वळवत वळवत नेलं आणि तिथेच तो भगवान बुद्धाला शरण आला. अशा प्रकारे त्या रात्री एक सत्पुरुष देवता भगवान बुद्धाजवळ आली आणि म्हणाली, भगवान, आमच्या वस्तीमध्ये, आमच्या गावामध्ये, महानगरामध्ये लोक खूप येतात, आम्हाला मंगलाबद्दल सांगतात. आता आपण आम्हाला खरं मंगल काय ते सांगावं. या विषयावर आपली आता धम्मदेशना सुरू होईल. हे महामंगल सूक्त आरंभ करण्यात आशीर्वाद. आयु आरोग्य संपत्ती सर्ग संपत्ति में वंच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समीजतु. बुद्धं नमामि.